सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला सांगा मी कुणाची असं नेहमी बोललं जातं, कारण या महापालिकेमध्ये नेहमी सत्ता ही अस्थिर असते. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत कोणत्याही सत्ताधारी पक्षाला पूर्ण 5 वर्ष या महापालिकेत सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे ही महापालिका नेमकी कुणाच्या ताब्यात आहे हे कधी कळलंच नाही. आता तर मतदारांनी सगळ्यात राजकीय पक्षाला जबरदस्त टोला लगावला आहे. महापालिकेच्या 78 प्रभाग असणाऱ्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपला 39 आणि त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 आणि शिवसेनेला 2 जागेवर विजय मिळाला आहे. दोन्ही विरोधी पक्षांच्याकडे समसमान नगरसेवक आहेत, त्यामुळे बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप शिवसेना एकत्र येणार, भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा भाजपच्या विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येणार, नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.